विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 गणित भाग 2 बघणार आहोत. गणित भाग 2 मध्ये पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी मीन्स समरूपता. समरूपता शिकण्यापूर्वी आपण वर्ग 9 मध्ये रेशियो अँड प्रोपोर्शन हा भाग अभ्यासलेला आहे. रेशियो अँड प्रोपोर्शन म्हणजे काय? गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये दॅट इज ए अँड बी आर टू रॅशनल नंबर ऑर इंटिजर्स, देन द रेशियो ऑफ ए वाय इज इक्वल टू एम अपॉन एन. दीज आर द रेशियो. अशा प्रकारचा आपण वर्ग 9 मध्ये अभ्यास केला आहे. त्याचाच या ठिकाणी वापर करून आपल्याला सिमिलॅरिटीमध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघायचं आहे. बरोबर? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बघत असताना त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्या त्रिकोणामध्ये येणारे टर्म्स, बेसिस आहेत, हाईट्स आहेत, याचा सुद्धा आपल्याला सुरुवातीला अभ्यास करावा लागणार आहे. यापूर्वीच आपण हा अभ्यास केलेला आहे, तरी उजळणी म्हणून, रिव्हिजन म्हणून तो अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. सो चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी. या सिमिलॅरिटी मध्ये पहिला जो पॉइंट आहे दॅट इज द रेशियो ऑफ areas of two triangles. Yeah, the ratio of areas of two triangles. यामध्ये शिकत असताना सुरुवातीला हा ट्रायंगल आहे. ए बी सी, सिंपली ट्रायंगल एबीसी. बरोबर? त्याच्यानंतर हा ट्रायंगल एबीसी आहे. ड्रॉ ए परपेंडिक्युलर. इथे असा परपेंडिक्युलर टाकायचा एडी. एडी इज ट्रायंगल एबीसी इन ट्रायंगल एबीसी. बेस काय झाला? बीसी. अँड हाईट काय झाली? दॅट इज एडी. इथे हाईट एडी झाली, बेस बीसी झाला इन ट्रायंगल एबीसी. क्लियर? So therefore, area of triangle ABC, area of triangle ABC is equal to formula half base into height. Half base into height is the formula to calculate area of triangle. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याकरिता 1/2 गुणिला बेस गुणिला हाईट म्हणजेच पाया गुणिला उंची, 1/2 पाया गुणिला उंची म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काढायचं आहे. बरोबर आहे? तर अशा प्रकारचं हे झालं एका त्रिकोणाचं. आपल्याला इथं किती त्रिकोण काढावं लागणार आहे? 2 त्रिकोण काढावं लागणार आहे. क्लियर? नाउ सी हियर ओनली द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. फर्स्ट हियर ट्रायंगल एबीसी. हियर triangle that is ABC. A, B, C. Draw a perpendicular here. That is, draw perpendicular AD. Triangle ABC. हा झाला. इथे triangle that is here triangle that is PQR, that is PQR. PS is the height. So therefore triangle ABC and triangle PQR. In triangle ABC,
triangle ABC. First C, that is base BC, height that is AD. Clear? Also in triangle PQR, base that is QR and height that is PS. Clear? That is base BC is that is B1 denoted by B1 and height AD denoted by H1. आपल्या माहिती करता काय करायचं आपण, बेस BC B1 घ्यायचा, हाइट AD H1 घ्यायचा. सिमिलरली बेस QR सेकंड ट्रायंगल that is B2 and height PS that is H2. हे आपल्या माहितीसाठी करून घ्यायचं शॉर्ट मध्ये. त्याच्यानंतर हे जराचं नोटेशन. नाउ फर्स्ट कॅल्क्युलेट इन ट्रायंगल ABC, area of triangle ABC is equal to formula half base into height. Clear? The formula we already learned. Half base into height is equal to area of triangle ABC is equal to half base into height in triangle ABC. Base BC half into base BC multiplied by height AD. याला एक नाव देऊन द्यायचं. हाफ BC into AD याला एक नाव देऊन द्यायचं. दॅट इज नंबर 1. त्याच्यानंतर इन ट्रायंगल PQR अगेन area of triangle ABC, area of triangle PQR is equal to half base into height. By means of half base that is QR multiplied by height PS. Clear? याला दोन नाव देऊन टाकायचं. That is second. You name it second. Half BC into AD, half QR into PS. एक आणि दोन झालं. परंतु आपला पॉइंट कोणता आहे? द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून फ्रॉम 1 and 2 we can easily written as that is from 1 and 2. From 1 and 2 एक आणि दोनचा जर विचार केला तर काय होतं, आपल्याला रेशो विचारला आहे. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ BC multiplied by AD upon half QR multiplied by PS. बरोबर. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to half BC into AD, half QR into PS. Here common that is half of will be cancelled. बरोबर. Half will be cancelled. Remaining here BC multiplied by AD upon QR multiplied by PS. That is area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. That is the ratio of two triangles. The ratio of areas of two triangles. That is the ratio. Here again written in the form of area of triangle ABC upon PQR. Area of triangle ABC by means of A1 upon area of triangle PQR. That is second triangle. That is A2 is equal to B1 multiplied by H1 upon that is B2 multiplied by H2. हे आपल्या माहितीसाठी अशा प्रकारचं लक्षात ठेवायचं आहे. A1 upon A2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. हा झाला रेशो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. परंतु यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. हियर प्रॉपर्टी इज दॅट property that is 1. Property is 1. कोणती प्रॉपर्टी त्याला तिथं? प्रॉपर्टी नंबर 1, the ratio of areas of two triangles, that is the ratio of areas of two triangles, the ratio of
areas of two triangles is equal to is equal to is equal to the ratio of the ratio of area, the ratio of product, the ratio of product, the ratio of product of their the ratio of product of their bases and corresponding height and corresponding height and corresponding heights. क्लियर? यावरून ही एक प्रॉपर्टी तयार होते. या रेशियोवरून आपल्याला प्रॉपर्टी तयार होते. द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात बदलते. आलं का लक्षात? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात बदलते. त्याला म्हणतात द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. क्लियर? इज द प्रॉपर्टी नंबर 1. अगेन से 1 2 3 2 3 4. ठीक है? द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू the ratio of product of their corresponding bases and corresponding height. Now see here. Now property is there. That is second property with the condition 1. Condition 1. कोणती कंडिशन? त्यामध्ये that is when or if bases of both bases of both triangles have equal if bases of both triangles have equal. जर समजा दोन्ही त्रिकोणाचे पाया जर समान असेल तर काय होईल? then we already proved here bases of equal, that is in triangle ABC base BC, in triangle PQR, that is QR. Clear? So therefore we have already proved property number 1, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, that is BC multiplied by AD upon QR multiplied by, right, that is PS. असं सिद्ध केलंय. बरोबर आहे की? Here BC is equal to QR or BC is equal to QR or QR is equal to BC. BC ची किंमत QR टाका किंवा QR ची किंमत BC टाका. काय होईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to area of triangle PQR is equal to BC is equal to QR multiplied by AD upon QR multiplied by PS. That is QR will be cancelled. Remaining here area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AD upon PS. AD upon PS is the property number 2. केव्हा? if bases are equal of both triangles, दोन्ही त्रिकोणामध्ये जर पाया समान असेल तर त्याचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात बदललं? AD upon PS, and AD upon PS is nothing but that is the heights. आणि म्हणून त्याचं गुणोत्तर त्याच्या उंचीच्या प्रमाणात बदलते. आणि म्हणून त्यावरून प्रॉपर्टी तयार होते. here that is A1 upon A2 is equal to काय होईल मग? H1 upon H2. Clear? So therefore property number 2 here, property number 2 काय तयार होईल मग? the ratio of area when the ratio of areas of two triangles, the ratio of areas of two triangles with equal bases, then the ratio of areas of two triangles with equal bases, then the ratio of areas, then the ratio of
the ratio of areas of two triangles by equal bases, then the ratio of areas are equal heights, are equal heights, बरोबर आहे. दोन त्रिकोण क्षेत्रफळामध्ये पाया जर समान असेल तर त्याचा गुणोत्तर त्याच्या उंचीच्या प्रमाणात बदलते. that is the equal heights is the second property. Now second condition second, that is if heights are equal, of both triangles, काय होईल मग? that is if heights are equal of both triangles, then that is heights means AD is equal to PS. We have already proved काय प्रूव्ह केलं आपण? that is area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC multiplied by AD upon QR multiplied by PS. Clear? So therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC multiplied by AD is equal to PS upon QR multiplied by PS. Again here PS will be cancelled. So therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. काय लक्षात येतं की जर समजा उंची जर समान असेल तर त्याचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात बदलते? पायाच्या प्रमाणात बदलते. The property is that, here is the property, that is A1 upon A2 is equal to, that is B1 upon B2 is the next property. That is the ratio of areas, the ratio of areas of two triangles with equal heights, then their areas are equal to their corresponding bases. The ratio of areas of two triangles by equal heights, then their areas equal to their corresponding bases. जर समजा त्याची उंची जर समान असेल तर त्याचं गुणोत्तर त्याच्या पायाच्या प्रमाणात बदलते. is the second property. And third is that condition third is that condition third, when bases and heights are equal. दोन्ही जर समजा इक्वल असेल तर काय? बेस इक्वल आहे, हाइट्स इक्वल आहे, दॅट इज एरियाज आर प्रोपोर्शनल टू, दॅट इज 1:1. त्याचं जे गुणोत्तर येईल ते एकाशी येईल. दॅट इज द एरियाज ऑफ बोथ ट्रायंगल्स हॅव इक्वल. दोन्ही त्रिकोणाचा एरिया काय असेल मग? समान असेल. सो देअरफॉर दॅट इज हियर BC is equal to QR as well as AD is equal to PS. Now we have already proved here area of triangle ABC upon
area of triangle PQR is equal to BC multiplied by AD upon QR multiplied by PS. QR multiplied by PS. And so therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD, QR into PS. BC की कीमत कौन है? QR है. QR, AD की कीमत कौन है? PS है. Is equal to QR multiplied by PS. So therefore, QR cancel, PD PS cancel. Remain here area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1 by 1. Their ratio is, that is 1:1. So therefore, याचा अर्थ असा, area of triangle ABC is equal to area of triangle PQR. So therefore, both areas are equal. So therefore, यावरून काय होईल? Property number, that is 3. Property number 3. Property 1, 2, 3, 4. Property number 4. काय होईल मग? When bases and heights are equal, then their areas are equal to 1:1, or both areas are same. So therefore, that is when bases and heights of both triangles have equal, then their areas are equal. त्याचं क्षेत्रफळ सुद्धा काय असेल? इक्वल असेल. When bases and heights of both triangles have equal, then their areas are equal. त्याचा एरिया सारखा असतो. अशा एकूण 4 प्रॉपर्टीज आहेत. द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, असे एकूण 4 प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रॉपर्टी देअर प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड हाईट. त्याच्यानंतर व्हेन बेस इज इक्वल, दॅट इज एरियाज आर इक्वल टू heights, they are corresponding heights, that is heights are equal, they are corresponding areas are corresponding bases, and both are equal, then their areas are equal. That is the ratio of areas of 2 triangles. Clear?